नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या मार्केटमध्ये छान मटार मिळायला लागले आहेत, तर म्हटलं सगळ्यांना आवडतील असे मटार पराठे करूयात. शिवाय बाहेर खूप थंडीसुद्धा पडलेली आहे आणि अशा ह्याच्यामध्ये काहीतरी छान गरमागरम खावंसं वाटतं. तर चला तर मग आता हा मटार पराठा बनवायला. हे पराठे बनवण्याकरता मी 2 वाटी मटारचे दाणे घेतलेले आहेत. तसेच 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक पेर आलं घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण मटारची उसळ कशी बनवतो तशी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर कढईत मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं छान तडतडल्यावर अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी हिंग आणि हळद घातलेली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, लसणीच्या पाकळ्या आणि आलं घातलेलं आहे आणि साधारण हे 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी हे मटारचे दाणे घातलेले आहेत आणि हे आता छान मिक्स करून घेतल्यानंतर साधारण 7 ते 8 मिनटं हे मंद आचेवर छान परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे मटार थोडेसे शिजतील. मटार थोडेसे शिजल्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं. मस्त असे मटार शिजलेले आहेत. तर आता मी गॅस बंद करून घेत आहे. गॅस बंद करून झाल्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, गार करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. हे मिक्सरमधनं छान बारीक वाटून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश राहिला होता, म्हणून मी याच्यामध्ये 2 चमचे जाड पोहे मिक्सरमधनं वाटून त्याची ही पावडर याच्यामध्ये घातली आहे, जेणेकरून ते याच्यातलं पाणी शोषून घेतील आणि पराठे फाटणार नाहीत. त्यानंतर आता याच्यामध्ये मी 3 कांद्याची पात आणि मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आणि हे आता छान मिक्स करून घेतलेलं आहे. सगळ्यात शेवटी आता याच्यामध्ये मी 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि आता हे परत एकदा मी हाताने छान मिक्स करून घेत आहे. हे बघा, हे सारण आता तयार झालेलं आहे आणि याच्यात जो पाण्याचा अंश होता तो पोह्याच्या पावडरीने शोषून घेतलेला आहे. आता याचे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आणि मग नंतर कणिक मळून पराठे बनवायला सुरुवात करायची आहे. छान पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे आणि आता याच्यापासून 5 पराठे बनतील. इथे मी 2 वाटी कणिक, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. हे मी छान एकत्र करून घेत आहे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी आणि तेल घालून नेहमीप्रमाणे पराठ्याची कणिक मळतो तशी मळून घेत आहे. कणिक मळून झाल्यानंतर मी साधारण ही 15 मिनटं रेस्टिंगला ठेवली होती आणि आता पराठे बनवायला घेत आहे. इथे मी कणकेची खोलगट वाटी तयार केली आणि त्याच्यामध्ये हे सारण भरलेलं आहे आणि अशा प्रकारे सगळं सारण बाकीच्या करतासुद्धा भरून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणे मग पराठे लाटून घ्यायचे आहेत. मस्त असा पराठा लाटून झालेला आहे. एकीकडे तवा तापवायला ठेवला आहे, तर दोन्ही बाजूनी हा छान भाजून घेऊयात. तवा तापल्यावर त्याच्यावर पराठा घातलेला आहे. आता पराठ्याच्या दोन्ही बाजूनी छान तेल सोडायचं आहे आणि पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. मस्त असा पराठा तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे आता सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत. मस्त असे पराठे तयार झालेले आहेत. त्याच्यावर मी छान बटर घातलेलं आहे. बटर छान सगळीकडनं असं लावून घ्यायचं आहे. मस्त गरमागरम मटारचे पराठे तयार झालेले आहेत. हे बघा, आता तुम्हाला दाखवते की सारण किती छान आतपर्यंत भरपूर असं भरलं गेलेलं आहे.
हे बघा छान खुसखुशीत आणि छान असे हे पराठे तयार झालेले आहेत. तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.